श्रावण महिन्यामध्ये तुम्ही उपवास करतात आणि मग नकळत होणाऱ्या या 3 चुका तुम्ही नक्कीच टाळू शकतात. कारण की या छोट्या चुका तुमचा उपवास देखील बिघडवू शकतात. चला आज सोप्या शब्दामध्ये आपण हे समजून घेऊया. पहिली म्हणजे दिवसभर काहीही न खाता संध्याकाळी एकाच वेळी खूप खाणं. असं केल्याने तुम्हाला जडपणा जाणवू शकतो आणि तुमच्या पचनावर देखील ताण येऊ शकतो. दुसरी चूक म्हणजे उपवासामध्ये फक्त साबुदाण्याचे वडे, चिप्स किंवा इतर तळलेले पदार्थ खाणं. त्याऐवजी दूध, दही, ताक, फळे किंवा राजगिऱ्यासारख्या हलक्या पदार्थांचा तुम्ही आहारामध्ये समावेश करू शकतात. यामुळे आहार अधिक संतुलित राहण्यास आणि जडपणा कमी जाणवण्यास देखील तुम्हाला मदत होऊ शकते. तिसरी चूक म्हणजे दिवसभर पुरेसं पाणी न पिणं. उपवासामध्ये समजा तुम्ही पाणी कमी प्यायलं तर तुम्हाला थकवा आणि डोकेदुखी देखील जाणवू शकते. लक्षात ठेवा, उपवास म्हणजे दिवसभर उपाशी राहणं नसतं, तर योग्य नियोजन करून शरीराची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कमेंटमध्ये मला नक्की सांगा, तुम्ही श्रावणामध्ये उपवास करता का?